जाऊया पुढच्या बातमीकडे। सोसायटीमधल्या 2 गटांच्या वादात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आता एसआरए स्वतःच विकासक होऊन पूर्ण करणार आहे। मुंबईमधले सुमारे 200हून अधिक एसआरए प्रकल्प हे सोसायटींमधील अंतर्गत वादामुळे पूर्ण होत नाहीत आणि ज्यामुळे अनेक प्रामाणिक आणि गरजू लोक घरापासून वंचित राहिलेत। यातून मार्ग काढण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने रखडलेले प्रकल्प स्वतःच पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय। झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यासाठी विकासकाची नेमणूक करताना क्वचितच एका नावावर सहमती होते, अन्यथा विकासक नेमण्यावरून सोसायट्यांमध्ये 2 ते 3 गट पडल्याचं सर्रास पाहायला मिळतं, ज्यामुळे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने बांधकाम परवाना दिल्यानंतरही 8 ते 10 वर्ष प्रकल्प रखडलेले आहेत। एकाच एसआरए प्रकल्पात 2 ते 3 बिल्डरांनी रस दाखवल्यानंतर अशा प्रकारचं चित्र निर्माण होतं। यात भांडखोर सभासद वाद घालत बसतात, परंतु सामान्य गरजू रहिवाशी मात्र घरापासून वंचित राहत आहेत। त्यामुळे एसआरएनं असे रखडलेले प्रकल्प स्वतःच पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय। या ठिकाणी सोसायटी आपापसात भांडतात, 70% कोणाच्या बाजूला होऊ देत नाहीत आणि अनेक दिवस या योजना अशा रखडत राहतात। तर तिथल्या गोरगरीब लोकांना, ज्यांचा या भांडखोर सभासद सोडून बाकीचे जे शांत असतात, ज्यांना घराची घाई आहे, लवकर घर व्हावं असं वाटतं, त्यांच्यावर अन्याय होतो। म्हणून शासनाने आता नवीन अप्रोच असा घेतलेला आहे की अशा काही जे भूखंड आहेत किंवा ज्या सोसायटी आहेत त्या एसआरएनेच पुढे होऊन स्वतः डेव्हलप कराव्यात। बिल्डरांनी देखील सुमारे 400हून अधिक एसआरए प्रकल्प रखडवलेत, ज्यांना एसआरएनं नोटिसा पाठवून प्रकल्प सुरू करण्याची मुदत दिली आहे, अन्यथा बिल्डर बदलण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। बिल्डर्स काम करत नाहीत, त्यांना मी नोटिसा दिलेल्या आहेत आणि त्यांना कळवलेलं आहे की ठराविक मुदतीमध्ये तुम्ही काय करणार आहात, कामाला सुरुवात करणार आहात की नाही, करणार असाल तर ती कामं कशी पूर्ण करणार आहात त्याचं एक आम्हाला माइलस्टोन द्या, आणि ते जर तुम्ही करणार नसाल तर स्लम ॲक्टच्या 13(2) खाली आम्ही तुम्हाला काढून टाकू आणि त्या ठिकाणी नव्या बिल्डरची नियुक्ती करू, असं आम्ही त्यांना स्पष्टपणे नोटिसा पाठवलेली आहे 300 जणांना। मुंबईत एसआरए प्रकल्प पूर्ण होण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे, त्यामुळे आता रखडलेले प्रकल्प तरी मार्गी लागावेत यासाठी प्राधिकरण प्रयत्न करत आहे। अनेक वर्ष घराचं स्वप्न पाहणाऱ्या रहिवाशांसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब आहे। आता एसआरएनं या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आणखी काही वर्षे वाट पाहू नये म्हणजे झालं। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।